सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत हितगुज हे प्राध्यापिका सौमीना आंबेकर लिखित पुस्तक. आज जो लेख मी वाचून दाखवतेय त्याचं नाव आहे हिरवी सखी. या सूर्याला झालंय तरी काय? अरे, मी त्याला नुसतं गुड मॉर्निंग म्हटलं तर माझ्याकडे रागानेच बघायला लागला. वेल आपल्या जवळच्या वृक्षाला म्हणाली, मलाही तसंच वाटतंय. आज माझ्यावर तर तो सारखं जळजळीत कटाक्षच टाकतोय. वृक्ष म्हणाला, ही माती सुद्धा बघा ना, रागावलेलीच दिसतीये. अगदी आठ्या घालून बघतीये. तलाव आणि नदी सुद्धा किती अबोल झाले. पाणी अगदी दिसेनासं झालंय. पक्षी बिचारे उन्हानं होरपळून निघालेत. प्राणी सावली शोधून शोधून त्यात झोपतायत. झाडं कशी ओस पडली. वारा तर सुट्टीवरच गेलेला दिसतोय. रस्त्यावर अगदी सामसूम. मोगरा गुलमोहर सोडला तर बाकी फुलांचा संपच दिसतोय. फळांची तीच गत. आकाशात निळे निळे ढग मात्र इकडून तिकडे पळतायत. आज त्यांची काहीतरी नक्कीच गडबड चाललेली दिसतीये. असे अनेक विचार वेलीच्या मनात येऊन गेले. एवढ्यातच आभाळ भरून येतं. कुठे गेले निळे ढग? हळूहळू म्हणता म्हणता काळ्या ढगांनी आकाश काबीज केलं. सूर्य एकदम गायब. काळे ढग आवाज करतच येत आहेत आणि हा सुट्टीवर गेलेला वारा तर आता धुंद होऊन बेभान सुटलाय. बोलायला सुद्धा तयार नाही होतो. अरे बापरे, केवढा हा गडगडाट. आणि काळ्या मेघांची लाडकी वीज आली की आकाशात कडकडाट करीतच आणि आल्या की या धावत, अगदी वेगानं धावत पावसाच्या सरी. अरे, माझी पानं बघ चमकायला लागली. वेल बोलू लागली, किती छान वाटतंय. आणि हा वास तर अगदी मुग्धच करून टाकणार आहे. एवढ्या दिवसांनी भेटल्यावर थेंबाशी तिच्या गप्पा काही संपेनात. थेंबानाही कुठं जायची घाई आहे. ते तर मुक्कामालाच आलेत. अरे, बघितलं का? पक्षी बाहेर पडून भिजतायत. त्यांच्या पंखावर तू टप्पोऱ्या मोत्यासारखा सुंदर दिसतोयस. त्यांची कांती किती तेजस्वी दिसतीये. माती तर काळी भोर मऊ मखमलीसारखी झालीये. मला असं वाटतंय अशाच या धारा मला भिजवत राहाव्यात. झालं. बोलता बोलता या धारा बरसत राहिल्या आणि आता महिना होऊन गेला. सगळीकडे हिरवी रानं बहरून आली. वाऱ्यानं शहारलेली, हिरव्या पर्णांनी सजलेली, मनोमन फुललेली आणि बहरलेली वेल कधी वृक्षाला तर कधी थेंबांना काहीतरी सांगतच होती. अरे, तो तलाव बघितलास? त्यात आता बगळे हंस डुंबायला आलेत. मला सुद्धा कधी कधी त्या पाण्यात उतरावंसं वाटतं रे. आपल्यावर रागावलेला सूर्य तसा अधूनमधून डोकावतोय आणि मग माझी नवीन नवीन आलेली पानं बघतोय. पण आता त्याची किरणं कशी सोनेरी वाटत नाही का रे? आणि तू तर आता ओळखूच येईनसं झालायस. तुझ्या अंगावर रंगीत फुलं हळूच उमलू बघतायत. तर काही फांदीच्या मधून ती डोकावतायत सुद्धा. फांदीवरचे पक्षी आता कुजबुजू लागलेत. अरे, हे ढग एवढे खाली येत आहेत की कधी कधी पहाटे मला मखमली स्पर्श करून जातात. आणि हो, तुला सांगायचंच राहिलं, माझा मुंबईचा सागर मित्र आहे ना, तो सांगत होता माझ्या लाटांना तर आनंदाचं उधाण आलंय. त्या तर बेहोश होऊन नाचतायत. अगं, सध्या मला बघायला खूप लोक येत आहेत. माझे छान छान फोटो काढतायत. मला खूप खूप मोठं झाल्यासारखं वाटतंय. पावसात नाहून निघालेली वेल थांबायलाच तयार नव्हती. वृक्ष म्हणाला, अगं, हा पाऊस फक्त तुला आणि मलाच आवडतो असं नाही बरं का. हा न कवी, लेखक, गायक, सिनेमावाले अशा मोठ्या लोकांचाही खूप खूप लाडका आहे बरं का. या नवजीवन देणाऱ्या पावसाच्या अमृतसरी मनातही बरसाव्यात. आपल्या नको त्या स्मृती त्यांनी घेऊन जाव्यात आणि हव्या त्या मधुर आठवणी अशाच रेंगाळत ठेवाव्यात, जसं रेंगाळतात थेंब वेलींच्या पानांवर. किती सुंदर लिहिलंय. काय ती कविकल्पना. म्हणजे खरंच
असे तर वारा सुट्टीवर गेलाय आणि वेल अशी ते वृक्षाशी बोलतीये, तिला गुड मॉर्निंग करणं, मजाच आहे सगळी. खूप छान. म्हणजे इतकं कधी असं माझ्याही मनात आलं नव्हतं की वारा सुट्टीवर जातो, तो रजा घेतो, आज वारा नाही आहे असं आपण नुसतं म्हणतो, पण तो सुट्टीवर गेलाय. वा, मस्त छान वाटलं ग. माझी खात्री आहे सगळ्यांना पण हे असं लिखाण आवडलंच असेल नक्की. उद्या पुन्हा एखाद्या छानशा गोष्टीसह भेटूया. तोपर्यंत बाय बाय.